आज आपण रिवेटेड जॉईंट्सबद्दल माहिती घेणार आहोत. रिवेट्स म्हणजे काय, रिवेटचे कुठले कुठले प्रकार असतात हे सगळं आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. तर या रिवेट्सच्या सहाय्याने दोन प्लेट्स एकत्र जोडल्या जातात. तर हे जोडताना जे वेगवेगळे प्रकार जॉईंट्सचे तयार होतात त्याच्याबद्दलची माहिती प्रामुख्याने आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. तर हे दोन प्लेट एकत्र जोडणे म्हणजेच आपण ज्याला म्हणूया मेटल जॉईनिंग. तर हे जे मेटल जॉईनिंगच्या वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार जो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे तो म्हणजे वेल्डिंग. वेल्डिंगच्या सहाय्याने सुद्धा आपण दोन प्लेट्स एकत्र जोडू शकतो. तर वेल्डिंगच्या सहाय्याने दोन प्लेट एकत्र जोडले जातात. तर ही जी काही पद्धत आहे हिला आपण म्हणू परमनंट मेथड ऑफ, आपण म्हणूया फास्टनिंग किंवा परमनंट मेथड ऑफ जॉईनिंग मेटल्स. दोन पार्ट्स, दोन भाग एकत्र कायमस्वरूपी जोडण्याकरता जी प्रोसेस वापरली जाते ती वेल्डिंग. वेल्डिंगबद्दल सर्वांना माहिती आहे. तसंच दुसरी जी पद्धत आहे दोन प्लेट एकत्र जोडण्याकरता ती आहे रिवेटिंग. म्हणजे जे आज आपण शिकणार आहोत की रिवेटच्या सहाय्याने आपण दोन प्लेट एकत्र जॉईन करू शकतो. रिवेटिंग ही सुद्धा आपण असं म्हणू शकतो की परमनंट मेथडच आहे. परमनंट मेथड ऑफ मेटल जॉईनिंग याचा अर्थ की ज्यामध्ये आपल्याला सहजासहजी दोन भाग वेगळे करता येत नाही. तर रिवेटसुद्धा आपल्याला ब्रेक करावा लागेल, त्यानंतरच दोन भाग वेगळे होऊ शकतात आणि त्याच्यामुळे रिवेटिंगसुद्धा आपण म्हणू परमनंट जॉईनिंग मेथड आहे. त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे बोल्टिंग. यामध्ये नटबोल्टच्या सहाय्याने आपण दोन भाग एकत्र जोडतो. आता हा जो तिसरा प्रकार आहे याला आपण म्हणू शकतो टेम्पररी मेथड ऑफ मेटल जॉईनिंग. यामध्ये मात्र नटबोल्ट वेगळे करून आपल्याला दोन भाग सहजपणे वेगळे करता येतात. म्हणून ही जी तिसरा जो प्रकार आहे याला आपण म्हणू ही टेम्पररी मेथड आहे. आणि पहिले जे दोन प्रकार आहेत वेल्डिंग आणि रिवेटिंग हे दोघं काय झाले परमनंट मेथड ऑफ मेटल जॉईनिंग. तर यामध्ये आज आपण रिवेटिंगच्या ज्या मेथड्स आहे, रिवेटिंगचे वेगवेगळे जे प्रकार आहेत हे सगळे आपण आजच्या प्रकारामध्ये शिकणार आहोत. तर टाईप्स ऑफ रिवेटेड जॉईंट. दोन भाग रिवेटच्या सहाय्याने एकत्र जोडताना वेगवेगळ्या प्रकारे जोडले जातात. मग त्याचे दोन मुख्य प्रकार पडतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे लॅप जॉईंट. आता लॅप जॉईंट म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल यामध्ये की ज्या जोडल्या जाणाऱ्या दोन प्लेट आहेत ते एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि मग मध्ये होल मारून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे रिवेटिंग केलेलं आहे. जर एकमेकांना दोन प्लेट्स ओव्हरलॅप होत असतील तर अशा प्रकारचे आणि त्याच्यानंतर रिवेटिंग केलेलं असेल तर हा जो जॉईंट तयार झाला हा असणार आहे लॅप जॉईंट. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे बट जॉईंट. आता हे तुम्हाला चित्रामध्ये सहज दिसतं आहे की दोन प्लेट एकावर एक न ठेवता समोरासमोर ठेवलेले आहेत आणि आता समोरासमोर ठेवल्यामुळे ते जॉईन करण्याकरता आपल्याला वरती एक प्लेट ठेवावी लागलेली आहे. तर ही जी प्लेट आहे हिला आपण म्हणू कवर प्लेट किंवा हिला आपण स्ट्रॅप म्हणू शकतो. ही जी स्ट्रॅप आहे ही दोघांवरती ठेवलेली आहे दोन्ही प्लेटवर आणि मग नंतर त्या स्ट्रॅपला किंवा त्या कवर प्लेटला होल मारून नंतर काय केलेलं आहे रिवेटिंग केलेलं आहे. म्हणजे जेव्हा दोन प्लेट्स, ज्या प्लेट्स जोडायच्या त्या दोन प्लेट्स एकमेकांच्या समोरासमोर ठेवल्या जातात आणि मग वरती कवर प्लेट ठेवून जर रिवेटिंग केलं जातं तर हा जो जॉईंट तयार होतो हा कुठला आहे बट जॉईंट. आणि दोन प्लेट एकमेकांना ओव्हरलॅप करून ज्यावेळी जॉईनिंग केलं जातं तर हा जो प्रकार आहे तो लॅप जॉईंट. हे दोनच रिवेटेड जॉईंट्सचे मुख्य प्रकार आहेत आणि मग याच्यामध्ये आणखी वेगवेगळे उपप्रकार पडतात. ते आपण एक एक करून बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण आता लॅप जॉईंटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर लॅप जॉईंट म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे एकमेकांच्या वर दोन प्लेट ठेवलेल्या आहेत आणि मग त्याला रिवेटिंग केलेलं आहे. आता या जॉईंट्समध्ये सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट आपण पहिला कुठला बनवलो सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट. सिंगल रिवेटेड याचा अर्थ काय आहे तर यामध्ये रिवेटची एकच ओळ एका लाईनमध्येच फक्त रिवेट्स मारलेले असणार आहेत. एका रोमध्ये एका सरळ रेषेमध्ये रिवेटिंग जर केलेलं असेल तर आपण त्याला म्हणणार सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट. हा लॅप जॉईंट दिसतोच आहे आणि रिवेटची एकच लाईन असल्यामुळे आपण त्याला म्हणणार आहोत सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट. पुढची आकृती आपण बघितल्यावर आपल्याला आणखी क्लिअर होईल. आता यामध्ये बघा दोन प्लेट एकावर एक ठेवलेला आहे आणि एका सरळ रेषेमध्ये रिवेटिंग केलेलं दिसतं आहे तुम्हाला. हा जो प्रकार आहे हे बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल याला आपण म्हणणार हा लॅप जॉईंट आहे आणि एका ओळीत रिवेट्स आहेत म्हणून आपण म्हणणार सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट. आता हा काढतात कसा तर काढताना आपल्याला या पद्धतीने तो काढून दाखवायचा आहे. टॉप व्ह्यू आणि कुठला व्ह्यू आहे त्याचा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. तर टॉप व्ह्यू जर तुम्ही नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल मग आपण जे केलं आहे तेच आहे
एक वरती प्लेट दाखवली आहे, खाली दुसरी प्लेट दाखवलेली आहे. 45च्या कोणामध्ये कोणत्या रेषा मारलेल्या आहेत? सेक्शन लाईन्स मारल्या आहेत. याचं कारण की आपण सेक्शनल व्ह्यू दाखवतो आहे, आपण कट केलेला व्ह्यूज दाखवतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिवेटचा आतला पार्टसुद्धा दिसतो आहे. आणि मग त्याच्यामध्ये रिवेटिंग केलेलं दिसतं आहे तुम्हाला, येतं लक्षात? याच्यामध्ये आपल्याला रिवेटिंग केलेलं आहे. आणि हा एकदम फ्रंट व्ह्यू सोपा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा टॉप व्ह्यू बघा. टॉप व्ह्यूमध्ये दोन्ही प्लेट्स तुम्हाला दिसत आहेत. खालच्या प्लेटचा काही भाग लपला गेल्यामुळे तिथे आपण कोणत्या लाईन्स काढलेल्या आहेत? डॉटेड लाईन काढलेल्या आहेत. आणि बाजूनी शॉर्ट ब्रेक लाईन, कारण की पुढे ती प्लेट भरपूर अजून आहे पुढे, हे आपण दाखवण्याकरता आपण तिथे शॉर्ट ब्रेक लाईन दाखवलेली आहे. अतिशय सोपा टॉप व्ह्यू आणि अतिशय सोपा त्याचा काय आहे? फ्रंट व्ह्यू आहे. तर हा कोणता प्रकार? हा रिवेटेड जॉईंटचा. सिंगल रिवेटेड, एका लाईनीत आहेत म्हणून सिंगल रिवेटेड, आणि एकमेकांना ओव्हरलॅप करतायत प्लेट म्हणून सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे डबल रिवेटेड लॅप जॉईंट. आता सिंगल रिवेटेड ज्याला अर्थ कळला आहे त्याला डबल रिवेटेडचा सुद्धा अर्थ कळेल, की डबल रिवेटेड म्हणजे या ठिकाणी आता रिवेट्सच्या 2 ओळी असणार आहे. लॅप जॉईंटच आहे, एकावर एक ओव्हरलॅपच होणार आहेत 2 प्लेट, पण रिवेट मात्र एका रेषेत नसून डबल रेषेत असणार आहे. बघूया आपण यामध्ये. हे बघा, परत प्लेट्स ओव्हरलॅप झालेल्या आहेत आणि आता रिवेट्सच्या किती लाईन्स आहेत? 2 लाईन्स आहेत. याच्यामुळे काय होणार आहे की तुमचा जो जॉईंट आहे त्याला मजबूती जास्त मिळणार आहेत, पकड जास्त चांगली, ग्रिप चांगली मिळणार आहे. तर याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत म्हणून आता याला म्हणणार आपण डबल रिवेटेड लॅप जॉईंट. आपण काढताना आता थोडा बदल केला इथे. प्लेट बघा तुम्ही, 2 रिवेट्सच्या लाईन्स आल्यामुळे एक लाईन आणखी टॉप व्ह्यूमध्ये वाढलेली आपण दाखवली, आणि मधला ओव्हरलॅप झालेला पार्ट जो आहे तो कसा आहे? थोडा मोठा दाखवला आपण, कारण की आपल्याला 2 रिवेटच्या लाईन्स त्याच्यामध्ये काढायच्या आहे. तर हा दुसरा प्रकार झाला डबल रिवेटेड लॅप जॉईंट, लॅप जॉईंटचा दुसरा प्रकार. आता या डबल रिवेटेड लॅप जॉईंटमध्ये हा आपण आता अगोदर काढलेला तोच आहे डबल रिवेटेड लॅप जॉईंट. याच्यामध्ये आणखी एक प्रकार येतो, हा प्रकार म्हणजे हा तिसरा प्रकार. आता तुम्ही म्हणाल या दोघांमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर दोघांमध्ये रिवेट्सच्या 2च लाईन्स आहेत, त्यामुळे हे दोन्ही डबल रिवेटेड आणि ओव्हरलॅप झाले, याचा अर्थ लॅप जॉईंट आहेत. पण टॉप व्ह्यू जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या प्रकारामध्ये रिवेट्स हे एका सरळ रेषेमध्ये, दुसऱ्यामध्ये सुद्धा त्याच्या आडव्या रेषेमध्ये सुद्धा रिवेट मारलेला आहे. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र बघा तुम्ही, एक सोडून एक रिवेट मारल्यासारखं वाटते तुम्हाला, म्हणजे झिगझॅग पद्धतीने रिवेटिंग केलेलं आहे. म्हणून याला आपण म्हणणार झिगझॅग, आणि याला म्हणणार आहोत, पहिल्याला म्हणणार आहोत एका लाईनीत म्हणजे चेनमध्ये, म्हणून याला म्हणणार चेन. लक्षात आलं? म्हणजे डबल रिवेटेड चेन लॅप जॉईंट पहिला प्रकार, आणि डबल रिवेटेड झिगझॅग लॅप जॉईंट हा दुसरा प्रकार. यामध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये रिवेट्स थोडे कमी लागतील, कारण आपण एक रिवेट मध्ये वापरलेला नाही आहे. टॉप व्ह्यू जर फ्रंट व्ह्यू जर तुम्ही बघितला तर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की इथे दोन्ही रिवेट्स एका लाईनीत असल्यामुळे कट झालेले दिसत आहेत. इथे मात्र तुमच्या लक्षात येईल की एक रिवेट कट झाला आणि दुसरा मागे असल्यामुळे कट झालेला नाही आहे, म्हणून तिथे नेहमीप्रमाणे आपण सेक्शन लाईन काढलेले आहेत. तर आपण लॅप जॉईंटचे 3 प्रकार बघितले, सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट, त्याच्यानंतर डबल रिवेटेड चेन लॅप जॉईंट, त्याच्यानंतर डबल रिवेटेड झिगझॅग लॅप जॉईंट्स. तर त्याच्यानंतर आता आपण पुढे सरकणार आहोत. पुढचा भाग आहे आपल्याला बट जॉईंट. आपल्याला काय बघायचं आहे? तर बट जॉईंट. बट जॉईंट याचा अर्थ समोरासमोर येणाऱ्या प्लेट्स, आणि त्याला जोडण्याकरता वरती आपण कवर प्लेट लावलेली आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये खालीसुद्धा कवर प्लेट लावलेली आहे. म्हणजे वरती जर कवर प्लेट लावलेली असेल तर आपण याला म्हणायचं, कवर प्लेटला दुसरं नाव काय बोललो तुम्ही तुम्हाला? स्ट्रॅप. त्यामुळे याला म्हणणार सिंगल स्ट्रॅप, एकच स्ट्रॅप वापरले या बट जॉईंटमध्ये, म्हणून याला म्हणायचं सिंगल स्ट्रॅप बट जॉईंट. आणि जर दोन्ही बाजूनी खालून आणि वरून जर कवर प्लेट वापरली असेल किंवा स्ट्रॅप वापरली असेल तर आपण त्याला म्हणणार डबल स्ट्रॅप बट जॉईंट. लक्षात येतं काय म्हणतो ते? तर बट जॉईंटमध्ये सिंगल स्ट्रॅप असू शकतात, तसेच डबल स्ट्रॅपसुद्धा बट जॉईंट्स असू शकतात. पुढचं बघूया आपण आता. आता याच्यामध्ये परत बघा, सिंगल स्ट्रॅप आणि डबल स्ट्रॅपमध्ये टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू दोन्ही दाखवले. मगाशी फक्त तुम्हाला फ्रंट व्ह्यूज दाखवला होता. तर याच्यामध्ये बघा टॉप व्ह्यूमध्ये कसं दिसेल आणि फ्रंट व्ह्यूमध्ये डबल स्ट्रॅप बट जॉईंट कसा दिसेल. वर आणि खाली कवर प्लेट आहे. दुसऱ्या पहिल्या आकृतीमध्ये फक्त वरतीच कवर प्लेट आहे. टॉप व्ह्यूमध्ये काहीच बदल होत नाही, कारण खालची कवर प्लेट ही वरच्या कवर प्लेटमुळे काय होते? तुमची ओव्हरलॅप होते. त्यानंतर आता आपण त्याचे प्रकार बघूया. तर त्याचा सगळ्यात पहिला प्रकार सिंगल रिवेटेड बट जॉईंट. तसं लॅप जॉईंटमध्ये पण सिंगल रिवेटेड होतं, म्हणजे रिवेटची एकच लाईन आहे, आपण अगोदर शिकलो आहे. तसं इथे सुद्धा फक्त बट जॉईंट आहे लॅप जॉईंटच्या ऐवजी, पण रिवेटची कशी राहील? एकच लाईन राहील. आता या पद्धतीने हा बट जॉईंट तुमचा आहे. आणि आता इथे बघूया, हा बघा
हा आहे 2 प्लेट समोरासमोर तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यावरती एक वरती कवर प्लेट ठेवलेली आहे, स्ट्रॅप ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिवेट्सच्या लाईन्स दिसत आहेत. तर तुम्ही म्हणाल सर या 2 लाईन्स दिसत आहेत, पण ॲक्च्युली एका प्लेटला खाली एक प्लेट आहे तिला एकच लाईन आहे आणि दुसऱ्या प्लेटकरता एक लाईन आहे, म्हणजे एका प्लेटकरता एकच लाईन आहे. आलं लक्षात? कवर प्लेटमध्ये 2 लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, पण एका प्लेटमध्ये खाली बघितलं तर एकच लाईन आहे. म्हणून हा जो प्रकार आहे हा आहे सिंगल रिवेटेड बट जॉईंट. आपण याला म्हणू सिंगल रिवेटेड सिंगल स्ट्रॅप, फक्त वरती स्ट्रॅप आहे, खाली स्ट्रॅप नाही आहे, त्यामुळे सिंगल रिवेटेड सिंगल स्ट्रॅप बट जॉईंट. आपल्याला जेव्हा काढायचा असेल तेव्हा आपण या पद्धतीने तो काढू शकतो. समोरासमोर 2 प्लेट तुम्हाला लावलेल्या दिसत आहेत, त्याच्यावरती सिंगल स्ट्रॅप ठेवलेली दिसते, रिवेटिंग केलेलं आहे. खाली समोरासमोर 2 प्लेट, मध्ये डॉटेड लाईन आली, दोघांचा जॉईनिंग आणि नंतर रिवेटिंग केलेलं तुम्हाला दिसते. तर आकृती काढणं एकदम सोपं आहे. जर तुम्हाला ॲक्च्युली काय होतं हे जर लक्षात आलं असेल तर तुमच्याकरता आकृती काढणं हे अतिशय सोपं आहे. तर हा कुठला प्रकार झाला बट जॉईंटचा? सिंगल रिवेटेड सिंगल स्ट्रॅप बट जॉईंट. याच्याऐवजी आता आपण बघितलं सिंगल रिवेटेड डबल स्ट्रॅप. खालीसुद्धा जर स्ट्रॅप असेल तर आपल्याला कशा पद्धतीने आकृती दिसेल तर ही अशी दिसेल. आता याच्यामध्ये दोन्ही प्लेट ज्या जोडायच्या आहेत त्यामध्ये आहेत, खाली स्ट्रॅप आहे आणि वरतीसुद्धा स्ट्रॅप आहे आणि प्रत्येक प्लेटमध्ये जोडल्या गेणाऱ्या प्रत्येक प्लेटमध्ये एकच रिवेटची लाईन दिलेली आहे. म्हणून आपण याला म्हणणार सिंगल रिवेटेडच म्हणणार. जरी 2 लाईन दिसत असेल तरी पण आपण काय म्हणणार सिंगल रिवेटेड, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे एका प्लेटमध्ये एकच लाईन द्यायच्यात रिवेटची. आणि सिंगल रिवेटेड डबल स्ट्रॅप कोणता जॉईंट आहे तर बट जॉईंट. आपल्याला काढताना तो अशा पद्धतीने काढलेला दाखवायचा आहे. बघा परत एकदा नीट समजून घ्या आकृती, अतिशय सोपी आहेत. खाली टॉप व्ह्यूमध्ये बघा तुम्ही 2 प्लेट जोडलेल्या दाखवत आहेत, एका बाजूनी शॉर्ट ब्रेक लाईन, दुसऱ्या बाजूनी शॉर्ट ब्रेक लाईन दाखवली आहे, मध्ये कसली लाईन आलेली आहे तुमची डॉटेड लाईन आलेली आहे. नंतर वरती कवर प्लेट आलेली आहे, कवर प्लेटला दोन्ही बाजूने तिरपी चांफर आहे, त्याच्यामुळे एक रेष काढलेली आहे आणि मग नंतर मध्ये काय आहेत ते रिवेट्स आहेत दाखवलेले. टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू बघा, फ्रंट व्ह्यू पण अतिशय सोपा आहे. त्यानंतर मग डबल रिवेटेड डबल स्ट्रॅप बट जॉईंट. आता बघा डबल रिवेटेड म्हणजे आता रिवेट्सच्या किती लाईन असतील? 2 लाईन्स असतील, डबल स्ट्रॅप वर आणि खालीसुद्धा स्ट्रॅप असणार आहे. आणि बट जॉईंट म्हणजे समोरासमोर जोडल्या जाणाऱ्या प्लेट्स कशा असतील? समोरासमोर ठेवलेल्या असतील. तर आता याच्यामध्ये हा बघा हा प्रकार बघा, लक्षात येतं आहे तुम्हाला? 2 लाईन दिसत आहेत तुम्हाला. एका प्लेटमध्ये किती लाईन्स आहेत? 2 लाईन्स आहेत. एका प्लेटमध्ये 2 लाईन्स आहेत, बरोबर. आणि म्हणून याला म्हणायचं डबल लाईन आहे, म्हणून डबल रिवेटेड. आता ही पहिली आकृती आहे, ह्याच्यामध्ये वरती स्ट्रॅप आहे फक्त, त्याच्यामुळे आपण म्हणूया डबल रिवेटेड सिंगल स्ट्रॅप. डबल रिवेटेड सिंगल स्ट्रॅप कोणता जॉईंट आहे तर बट जॉईंट आहे. आणि याला आपण म्हणणार चेन. मग अशी आपण शिकलो ना, एका लाईनीतच आहे, त्याच्यामुळे ही कुठल्या पद्धतीचा आहे? हा चेन जॉईंट आहे. दुसरा बघा तुम्ही आता याच्यामध्ये सुद्धा समोरासमोर 2 प्लेट ठेवलेल्या आहेत. रिवेट्सच्या किती लाईन्स आहेत? 2 लाईन्स आहेत. वरती एकच स्ट्रॅप दिलेली आहे, मग आपण म्हणू डबल रिवेटेड सिंगल स्ट्रॅप. आणि चेन नाही आता, कारण की झिगझॅग दाखवलेले आहे त्यांनी रिवेट, त्यामुळे आपण म्हणणार झिगझॅग. आणि जॉईंट कुठला आहे तर बट जॉईंट. तर हा आहे झिगझॅग बट जॉईंट. तर हे झाले डबल रिवेटेड बट जॉईंटचे वेगवेगळे प्रकार. मला लक्षात? परत एकदा बघा, लॅप जॉईंट याचा अर्थ ओव्हरलॅप व्हायला पाहिजेत 2 प्लेट्स. बट जॉईंट म्हणजे 2 प्लेट समोरासमोर ठेवून वरती कवर प्लेट लावलेली दिसते तुम्हाला, खालीसुद्धा लावली जाते. आणि त्याच्या बघा चेन रिवेटिंग याचा अर्थ काय तर चेन रिवेटिंग याचं एका लाईनीमध्ये सगळे रिवेट्स आहेत. आणि झिगझॅग रिवेटिंग याचा अर्थ थोडे झिगझॅग स्वरूपात, एक लावल्यानंतर त्याच्या शेजारी मात्र नाही आहे तर त्याच्यापासून खाली काही अंतरावर तुम्हाला दुसरा रिवेट मारलेला दिसते. तर नागमोडी स्वरूपामध्ये रिवेटिंग केलेलं आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार झिगझॅग रिवेटिंग. माझ्या मते हे सगळं तुमच्या नीट व्यवस्थित लक्षात आलं असेल तर आपण थोडं रिवाईज करूया. रिवेटेड जॉईंट्स आज काय आपण शिकलो तर रिवेटेड जॉईंट्स. आणि या रिवेटेड जॉईंट्सचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत ते आपण शिकलो. सगळ्यात पहिला प्रकार आहे लॅप जॉईंट आणि त्याच्यानंतर येतो बट जॉईंट. 2च प्रकार पडतात, लॅप आणि बट. लॅपमध्ये ओव्हरलॅपिंग होतं, बटमध्ये समोरासमोर प्लेट ठेवले जातात. लॅप जॉईंटचे कुठले कुठले प्रकार आपण शिकलो तर सिंगल रिवेटेड याचा अर्थ रिवेटची एकच लाईन फक्त त्याच्यामध्ये आहे. दुसरा प्रकार डबल रिवेटेड, 2 लाईन्स रिवेट्सच्या दिलेल्या असतील. त्या डबल रिवेटेडमध्ये 2 प्रकार पडतात की डबल रिवेटेडमध्ये एक तर लाईनीत ठेवले असतील सर्व तर त्याला चेन म्हणणार, आणि नागमोडी स्वरूपात असेल तर आपण त्याला म्हणणार झिगझॅग. तर लॅप जॉईंटचे आपण हे 2 मुख्य प्रकार आणि डबल रिवेटेडचे आणखी 2 प्रकार असे आपण प्रकार शिकलेलो आहोत. त्यानंतर बट जॉईंट. बट जॉईंटमध्ये सिंगल रिवेटेड अर्थात एकच रिवेटची लाईन असणार आहे. नंतर डबल रिवेटेड याचा अर्थ 2 रिवेटच्या लाईन्स असणार आहे. डबल रिवेटेड असले तर साहजिकच त्याच्यामध्ये परत चेन आणि झिगझॅग हे 2 प्रकार
जसे लॅप जॉईंटमध्ये आले तसे बट जॉईंट्समध्ये पण येतात. या व्यतिरिक्त बट जॉईंटमध्ये आणखी काय असेल तर सिंगल स्ट्रॅप, कधीकधी सिंगल स्ट्रॅपच वापरली असेल आणि कधीकधी डबल स्ट्रॅप वापरली असेल. तर त्याच्यामुळे आणखी सिंगल स्ट्रॅप किंवा डबल स्ट्रॅप हे आणखी काही प्रकार बट जॉईंट्समध्ये पडतात. तर माझ्या मते रिवेटेड जॉईंट्सबद्दल जे काही माहिती आवश्यक आहे तेवढी मी तुम्हाला या प्रकरणातून दिलेली आहे आणि अतिशय सोपं आहे काढणं. आणि हे तुम्ही नीट अभ्यासलं, नीट परत परत जर बघितलं तर तुम्हाला कळणं काही कठीण नाही आहे. धन्यवाद.